जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण आपल्या TET परीक्षेतील परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यामधील काय महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. तर भारताच्या मध्यातून जाणारे महत्त्वाचे अक्षरवृत्त कोणते? तर असं कोणतं अक्षरवृत्त आहे की जे भारताच्या मध्यातून जातं आणि ते 8 राज्यातून जातं? तर बघूया आपण. प्रश्न महत्त्वाचा बनतो. किती राज्य? 8 राज्य. कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, आर्कटिक वृत्त. तर पर्याय क्रमांक 1 कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामध्ये हे राज्य कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. तर राजस्थान आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं राज्य आहे गुजरात राज्य आहे बघा या ठिकाणी, ज्या राज्यातून आपल्याला हे जाताना पाहायला मिळतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं राज्य आहे की MP आहे बघा. प्रश्न महत्त्वाचा आहे, MP आहे. त्याच्यानंतर छत्तीसगड आहे. छत्तीसगडसारखं राज्यसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर झारखंड आहे. झारखंडची राजधानी रांची, लक्षात घ्या. हे आपल्या म्हणजेच की कर्कवृत्तावरच आहे, महत्त्वाची. त्याच्यानंतर त्रिपुरा आहे, महत्त्वाचं राज्य त्रिपुरा आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की मिझोरामसारखं राज्य आहे एक महत्त्वाचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की बघा किती राज्य झाले, 1 2 हे 3 4 5 6 आणि 7. तर एक 8वं राज्य या ठिकाणी कोणतं आहे? तर पश्चिम बंगाल असणार आहे. कोणतं राज्य असणार आहे? तर पश्चिम बंगाल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल पुढचा, की भारताची सर्वात लांब भूसीमा कोणत्या देशाशी आहे? तर महत्त्वाचं पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन. तर बांगलादेश या देशासोबत 4096 किमी इतकी आपल्याला ही भूसीमा पाहायला मिळते. किती? 4096 किमी. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, सर्वात कमी मात्र अफगाणिस्तानला आहे, 106 किमी. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर बघा क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य आहे ते राजस्थान आहे. क्रमांक 1ला राजस्थान आहे. 2 नंबरचं कोणतं राज्य आहे? तर MP आहे. आणि 3 नंबरचं कोणतं राज्य आहे महत्त्वाचं असणारं? तर आपलं महाराष्ट्र आहे. क्रमांक 3चं राज्य आहे क्षेत्रफळानुसार जर बघितलं तर. क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट महत्त्वाचा, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर हिमालय, अरवली, विंध्य, सह्याद्री. पर्याय क्रमांक 2 अरवली ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग असणार आहे. आणि सर्वात तरुण रांग कोणती असणार आहे? तर हिमालय असणार आहे. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, अरवलीमधलं जे काय सर्वोच्च उंचीचं पर्वत शिखर आहे ते कोणतं आहे? तर गुरु शिखर आहे. प्रश्न खूप वेळेस आहे गुरु शिखरावरती सुद्धा बघा. 1722 मीटर उंचीचं हे पर्वत शिखर आहे. 1722 मीटर इतकी उंची कोणाची? तर आपल्या या गुरु शिखराची उंची असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा प्रश्न विचारला जाईल, जे की आपल्या भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणतात? उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पंजाब. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते? तर बघा ह्या नदीच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं आहे की ही नदी वारंवार पात्र बदलते. त्याच्यामुळं एक महत्त्वाची नदी असणार आहे बघा. दामोदर, गंडक, कोसी, ब्रह्मपुत्रा. पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्यायचं आहे. कोसीला आपण बिहारचे दुःखाश्रू म्हणतो. तर महत्त्वाचं दामोदरला बघा बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. बंगाल या राज्याचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? तर महत्त्वाची दामोदर नदी. तर ब्रह्मपुत्राच्या बाबतीत लक्षात घ्या, आसामचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? आसामचे दुःखाश्रू तर ब्रह्मपुत्रा. आणि जे की असणारं बघा बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी? तर कोसी नदी महत्त्वाची आहे. जी की एक महत्त्वाची बघा कोणत्या नदीची? तर गंगेची एक महत्त्वाची उपनदी आहे कोसी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण मित्रांनो. प्रश्न विचारला जाईल, लक्षद्वीप बेटे कोठे स्थित आहेत? लक्षद्वीप अरबी समुद्र, हिंदी महासागर, मन्नारच्या आखात, बंगालचा उपसागर. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच की अरबी समुद्र
हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर जे की लक्षद्वीप बेट समूह आहे, तर याचं जी काय निर्मिती आहे प्रवाळपासून झालेली आहे. प्रवाळ काय आहे तर एक समुद्री जीव आहेत प्रवाळ म्हणजे. त्याच्यानंतर लक्षात घ्या एकूण किती बेटांचा हा समूह आहे, तर लक्षद्वीप हा किती बेटांचा, तर 36 बेटे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील लक्षद्वीपमध्ये. आणि लक्षद्वीपची राजधानी कोणत्या या केंद्रशासित प्रदेशाची, तर कवारती ही राजधानी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा, भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते किंवा सर्वाधिक पावसाचे ठिकाण, महाबळेश्वर, मावशीनराम, चेरापुंजी, आगुंबे. पर्याय क्रमांक 2 मावशीनराम हे भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. राज्य कोणतं आहे तर मेघालय. अगोदर जर बघितलं तर चेरापुंजी होतं, परंतु चेरापुंजीला जे काही मावशीनराम आहे या ठिकाणानं मागे टाकलं पावसाच्या बाबतीत. जगातलं सुद्धा आणि आपल्या भारतातलं सुद्धा सर्वाधिक पावसाचं ठिकाण हेच ठरलेलं आहे, कोणतं, मावशीनराम. दुसरा पॉईंट आहे की मावशीनराम हे मेघालयातील कोणत्या टेकड्यामध्ये वसलेलं आहे किंवा आहे, तर खासी टेकड्यामध्ये आहे. गारो, खासी, जैतिया या टेकड्या आहेत महत्त्वाच्या मेघालय राज्यातल्या. त्यातल्या खासी टेकड्यामध्ये आपल्याला हे मावशीनराम पाहायला मिळतं. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि इथे एक लक्षात घ्या, आगुंबे दक्षिण भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आगुंबे, लक्षात घ्या. आणि जगातलं सर्वाधिक पावसाचं मावशीनराम, भारतातील सुद्धा सर्वाधिक पावसाचं मावशीनराम. आगुंबे हे कर्नाटकमध्ये आहे. हा सुद्धा एक पॉईंट लक्षात घ्या बघा, कोणत्या राज्यामध्ये आहे, कर्नाटक राज्यामध्ये आहे. सर्वाधिक पावसाचं दक्षिण भारतातील ठिकाण असणार आहे ते. पुढचा प्रश्न आपल्याला इथं बघा विचारला जाऊ शकतो, भारतातील कोणता प्रदेश मसाल्यांचे बेट किंवा मसाल्यांची बाग म्हणून ओळखला जातो, तर असा कोणता प्रदेश आहे, तर बघूया आपण. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. केरळला मसाल्याचा बगीचा सुद्धा म्हणतात किंवा मसाल्याची बाग म्हणतात. केरळमध्ये बघा रबर उत्पादनसुद्धा महत्त्वाचं सर्वाधिक होताना पाहायला मिळतं आपल्याला. आणि एक लक्षात घ्या, कर्नाटक आहे, कर्नाटकमध्ये कॉफीचं उत्पादन महत्त्वाचं सर्वाधिक होतं बघा, कॉफीचं उत्पादन. रेशीम उत्पादनसुद्धा सर्वाधिक होतं बघा कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न असा विचारला जाईल आपल्याला, रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे, तर कर्नाटकच आहे. कॉफी उत्पन्नासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे मित्रांनो, तर कर्नाटकच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, तर बघा एक अभयारण्यसुद्धा म्हणूया आपण. हत्ती, एकशिंगी गेंडा, वाघ, आशियाई सिंह. तर महत्त्वाचं एकशिंगी गेंड्यासाठी काझीरंगा हे प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. मित्रांनो एकशिंगी गेंड्याचं सुरुवातीला अस्तित्व जर बघितलं आपल्या भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये दुधवा नावाचं एक अभयारण्य आहे, दुधवा. तर या दुधवा अभयारण्यामध्ये सुद्धा सुरुवातीला गेंडे पाहायला मिळत होते, परंतु नंतरचा जे काय बघा अधिवास बनला ह्या एकशिंगी गेंड्याचा, तो म्हणजेच की काझीरंगा. आणि काझीरंगा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर आसाममध्ये महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारं गीर बघा, म्हणजेच की गुजरातमधील गीर अभयारण्य फेमस आहे आशियाई सिंहासाठी. तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आगामी TET परीक्षेसाठी आपल्याला हे प्रश्न नक्कीच फायद्याचे ठरतील. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.